जीवन हे हार्मोनियमसारखे असते. सुखाच्या पट्ट्या पांढऱ्या, दुःखाच्या पट्ट्या काळ्या. पण गंमत म्हणजे दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय सुरेल जीवनसंगीत निर्माणच होत नाही. या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात चांगलं हत्यार धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे. मनापासून जीव लावला की रानातलं पाखरूसुद्धा आवडीने जवळ येतं. आपण तर माणसं आहोत, त्यामुळे आयुष्य हे एकदाच आहे. मीपणा सोडा आणि सर्वांशी प्रेमाने राहा, प्रेमाने वागा. साप घरावर किंवा घरात दिसला की लोक त्याला दांडक्याने मारतात, पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात, नमस्कार करतात. तसेच लोक सन्मान तुमचा नाही तर तुम्ही ज्या स्थानावर, ज्या पदावर आहात त्याचा करतात. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक, वाचलेली पुस्तकं आणि दोन, भेटलेली माणसं. आई वडील वयाने नव्हे तर काळजीने म्हातारी होतात. हे कटू सत्य आहे. कारण जेव्हा बाळ रडते तेव्हा आजूबाजूला सगळीकडे समजते, पण आईवडील रडतात तेव्हा शेजाऱ्यालाही पता लागत नाही. ही जीवनातील सत्यता आहे. परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात. शब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात. किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. जे हक्काचे आहे ते झगडून देखील मिळवावे, पण ज्यावर हक्कच नाही ते मिळाले तरी स्वीकारू नये. जात हा अपघात आहे, त्याबद्दल गर्व कधीच करू नका. कारण काळ आणि वेळ आल्यावर जातीचं नाही तर माणुसकीचं रक्त कामाला येतं. ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे, परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान अमृत आहे. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो. संत आणि वसंतमध्ये एक साम्य आहे. जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते. ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो. हिमतेने हारा, पण हिम्मत हरू नका. प्रत्येकजण हिरा बनवूनच जन्माला घातला जातो, पण चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. तर मित्रांनो, श्रोत्यांनो, मायबापो हो, हे सुविचार तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, जर माझं सादरीकरण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मी घेऊन येत आहे
असे नवीन नवीन सुविचार जे तुम्हाला आवडतील. तेव्हा मी आता आपली रजा घेतो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच. धन्यवाद.